गेला होता नदीला पाणी आहे का? बरं बरं जाऊ घरी घरी जा घरी घरी. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. कॉलेज चालले 8:45 मिनिटं नाही काम झालं अजून जायला पाहिजे कारण की आज बोनाफाईड भेटणार आहे एस टी पाससाठी. एस टी पास एकदा काढला तर काय टेन्शन नंतर थांबायला लागतं आहे लाईन तिथं बाहेर. पप्पाचा फोन आलाय बोलत बसलाय ते सांगत बसलाय काय काय ब्लूटूथ कुठे गेलं माझं एवढ्यात गाणं आहे काय होते येतं. कर मग खरा म्हणायचं रे रिस्पेक्ट देत जा की जरा कर. मोठं माणूस असल्यावर रिस्पेक्ट द्यायची. बर बर मी जाऊ का? बाय. काय कुठं? बरं चालतंय ठेव तू. मग आता काय थांब मम्मीला दे फोन मम्मीला दे मम्मीला दे. A few moments later. थांबय खाली लय गेली ग्राउंड खाली गेली अडकले खाली बघ. मोजले मोजलंय काय मग जोड असल्यामुळे ते डांबरावर खाली गेलं तर जागेवर टाकतं दाबते. हा खाली दाबले One hour later. मजा या गड्या चालू बस स्टँडवर बसाय बाकी करून जागा नसेल पण ह्याला आहे बसाय जागा. चौंडेश्वरी मंदिरात आलो हे तिकट काय चल कॉलेजला गप 11 वाजले येतच. प्रसादला फोन केला होता प्रसादने काय फोन उचलला गँग बारकी झाली आता गँग आपली मोठी उद्या अगोदर काय माग तिघ पुढे दोघं आम्ही तिघ. काय विषय हे काय विषय हा विषय उशीर झालाय का आपल्याला 11:15 झाले मंदिरात उशीर झाला. A few moments later. कॉलेज मधून आता डायरेक्ट फट्यावर आलोय. फट्या म्हणजे आधी मध्ये कुठे ब्लॉग नाही काढला एस टी मध्ये काढला होता. कॉलेजमध्ये केलं तर बोनाफाईड घ्यायला आलो होतो. बोनाफाईड काय भेटलंच नाही तिथंच थांबलो होतो आणि 2 वाजले लगेच लेक्चर करून येईपर्यंत अगोदर गेलो होतो इथं सर म्हणले आलं नाही ते सर आलं नाही ते सर. नंतर शेवटी सांगितलं की तिकडे एका जागेत भेट तिकडे गेलो तोपर्यंत 2 वाजले. ते म्हणले उद्या या. काय यार किती दिवस थांबायला लागले काय उद्या लवकर जायला पाहिजे यासाठी. बोनाफाईड भेटलं म्हणजे काय टेन्शन दिवसाला 100 रुपये जाते दिवसाला 100 रुपये या जायला. त्यासाठी म्हणलं काय पास काढला म्हणजे 580 मध्ये महिना निघतोय. उशीर नाही झाला असं म्हणा. आता कॅमेरा बंद केला होता 2-3 बायका होत्या त्या बघत होत्या माझ्याकडे काय करतो नक्की ते म्हणून कॅमेरा जरा बंद केला. पुढे कोण नाही बंद चालू करावा. डोकं दुखत ते अजून येतं काय समजतं ना सर्दी अजून कमी नाही झाली काय काय करू समजतं ना. गाडी आली हॉर्न मारत्या मागणं. घरी गेल्यावर ब्लॉक करतो आणि थोडा अभ्यास करायचा आहे
व्हॉइस ओव्हर करायचं आहे, चांगला कंटेंट बनवायचा आहे काय, त्यासाठी घरी गेलो थोडं काम आहे. व्हिडिओ करते. आवाज गेला ना आता बघा. सॉरी वहिनी. हात केलाय काकानं. ते काय समोर आहे काका, ते काय हात करतोय काकाला दिसन झालंय पावसाळ्याला. ये खाली ये, पावसात भिजत ये. पावसाळ्याला लागलाय. मगाशी 1 मिनिट अगोदर काही वातावरण नव्हतं, लगेच बाहेर आवाज यायला लागला, बघितलं लगेच पाऊस यायला लागला. म्हणजे आवाज यायला लागला की बाहेर बघितलं तर पाऊस दिसला. आणि 1 मिनिटा अगोदर काहीच नव्हतं, वातावरण नव्हतं पावसाचं, लगेच चेंज झालं 1 मिनिटामध्ये. हा थांबालो, कॉलेजमध्ये आलो म्हणून काय ब्लॉग नाही केला. आणि दीदीला आज 2 महिने झाले नाव नाही ठेवलं आता दीदी, अजून पहिले नाव नाही. हा आलं, थांब 1 मिनिट थांब. दीदीला नाव अजून काय ठेवलं नाही म्हणून दीदी म्हणते नाव ठेवायचं आहे त्याचा पप्पा आल्यावर सप्टेंबर महिन्यामध्ये. माझा आवाज येतोय का नाही काय माहिती, पावसाच्या ना चांगलाच पाऊस यायला लागला आता. A few inches later. इकडे कुठे गेला होता? नदीला. पाणी आहे का? बरं बरं, जाऊ घरी, जा घरी. हा जा, पोलीस काय बरोबर, जा 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 पोलीस काय बरोबर, जा मी आलो माघारी. जा की काका बर, काका बर जा. मी नदीला आलो होतो पाणी बघायला केवढं आहे ते, तोपर्यंत पिल्ली आणि शुभ नदीला आलेला. तू सुद्धा माघारी म्हणत होता चल काका आता. म्हणलं मी येतो बघून बाबा, तू आला बघून पाणी. आणि आता वातावरण किती बदलले बघा, दिसत नसेल. हा हे बघा, मागाशी पाऊस होता, आता थोडं निळ शुभ्र काय म्हणते त्याला, ब्लू स्काय असतात ना, काय बोलते त्याला मला आठवण झाली नीट. असं झालंय. म्हणलं जरा बघून यावं नदीमध्ये पाणी केवढं आहे ते. वातावरण चांगलं वाटतं आता. आणि लाईट गेले घरामध्ये, मी जेव्हापासून आलो तेव्हापासून लाईट नाही. मग कधी लाईट गेले काय माहीत. दीदी म्हणली सकाळपासून 2-4 तर गेली, आणि दुपारी कधी गेल्या ते अजून आत्तापर्यंत 7 वाजले तर अजून लाईट आली नाही काय. फोनमध्ये चार्जिंग नाही. मला 2-3 कामं करायची होती. एक म्हणजे एखाद्या रेकॉर्ड करायचं आहे, मिनी ब्लॉगचं थोडंफार आयडिया सुचल्या ते रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि ते रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि राहिली दुसरं काहीतरी थोडं काम आहे. आणि मॅथमॅटिक्सचं जे आज शिकवलं होतं ते डोक्यावरनं गेले, ते जरा बघायचं आहे. ते एकदा समजलं ना मग काही टेन्शन नाही, कारण की हे एक एक्झाम्पल 8 मार्काचं आहे. ते जर नुसतं कसं काय समजलं म्हणजे काय म्हणतात मेथड नुसतं समजली ना मग थोडं सोपं होऊन जाईल. मी आता बघितलो, आम्ही शेवटपर्यंत आज क्लासरूममध्ये जे शिकवलं ते केलं, पण सर शेवटेला म्हणले सगळं चुकलं तुमचं. शेवटपर्यंत म्हणजे शेवटीचं उत्तर आलं ते बघितलं सरांनी, ही कसं आलं, ही कसं तुम्हाला ही कुठनं घेतलं ती कुठनं घेतलं, शेवटी म्हणलं सगळं चुकले. काय करायचं आता, पूर्ण वाहन झालं. कारण जेवढी मेहनत घेतली 4-5 पानं भरली ती नुसती वाया गेली असती. परत मग आता म्हटलं अजून घरी सोडवा एक दिली एक्झाम्पल ती करायचं आहे, आणि जी चुकले ते परत करायचं आहे. त्यासाठी म्हटलं फोन चार्जिंग लाव, एक काम करत जाऊ. आता एक काम कुठलंच काम होत नाही जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत. हा मग तुम्हाला हे दाखवतो कसं आहे. फोटो काढले 2-3 सनसेट किंवा सनराईज, त्याचे फोटो काढायला मला आवडतं. टाईमलॅप्स काढायला होता, पण तोपर्यंत सनसेट झाला कधीच. आणि एवढं डार्क आहे आता समजून झाले फोटो. व्हिडिओ क्वालिटी, चार्जिंग कमी आहे ना, पॉवर सेविंग लावलं आहे. हे नाही लावलं तर चार्जिंग फटाफट संपेल. मगाशी आबा आले होते घरी,
मंदिराकडनं. ते म्हणले 10-15 मिनटामध्ये येईल. 7 वाजून गेले ते. तर घरी जाऊन बघायला पाहिजे लाईट आली का नाही ते. आणि चांगले फोटो काढले होते ते थोडं एडिट करतो, पोस्ट नाही करत, म्हणजे स्टोरी ठेवतो सनसेट. सर्दी, खोकला, डोकं फिरवलं माझं. आणि येताना डोकं दुखत होतं, हेच काय समजा ना. नाक जाम असलं ना आणि वारा लागला ना डोकं म्हणून दुखायला लागलं होतं दुपारी येताना. घरी आल्यानंतर शांत झालं. आणि पिल्लूचा एक व्हिडिओ बघितला क्लासरूममध्ये, म्हणजे सॉरी त्याचे क्लास आहे नर्सरी, त्याच्यामध्ये तो शिकवत होता. तो व्हिडिओ मगाशी त्याच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये पाठवला होता. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, तो नेपाळमध्ये होता स्कूलमध्ये ज्या, तिथं पण तो शिकवत होता सगळ्यांना. आणि आमच्या गावाच्या अंगणवाडीमध्ये होता, तिथं पण तो बाकीच्या पोरांना शिकवत होता. आता मायनीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये घातलं आहे, तिथं पण तो शिकवतोय सगळ्यांना. आणि काल त्यांच्या मॅडम आल्या होत्या 2, त्या सांगत होत्या, पारस म्हणल्या आमच्या मुख्याध्यापक आहेत ह्यांचा लाडका आहे. आणि तो नेपाळमध्ये होता तेव्हा तिकडे सुद्धा ज्या मुख्याध्यापक होते ना त्यांचा लाडका होता. काय तो नक्की जादू करतो काय समजेना. म्हणजे टॉपला सगळ्या जातोय. जी स्कूलचे हेड आहेत त्यांना ते करतोय, आपल्या भाषेमध्ये करतोय. आणि काल आलं तर सांगत होतं, ते म्हणलं अख्ख्या स्कूलमध्ये, म्हणजे पूर्ण स्कूलमध्ये तो सगळ्यांचा फेवरेट आहे शिक्षकांचा. काय नक्की जादू करतो काय माहिती गडी. Later that same evening. फोन चार्जिंग करून शुभदाच्या घरी आलो होतो रेकॉर्डिंग करायला. थोडंफार रेकॉर्डिंग केली चांगलं, तर ते बराबर आहे का नाही ते बघायचं. घरी गेलं घरनं फोन आला होता, जेवायला येऊन बसलो आम्ही, चालू आहे लागतो ब्लॉगला इन करतो. मग बायको काय काळजी बसलो होतो 8 वाजल्यापासून 8:30 वाजले. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मला लवकर जायला पाहिजे, मॅथमॅटिक्सचं बघायचं काय समजून जातो पटापट. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.